कोल्हापूर जिल्ह्यामधील एकूण 68 जिल्हा परिषद गट आणि 136 पंचायत समिती गणासाठी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे। मतदानाच्या अनुषंगाने निवडणूक विभागाकडून आमचे 12 निवडणूक निर्णय अधिकारी, त्यांचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, त्यांची पूर्ण टीम यांची तयारी पूर्ण झालेली आहे। एकूण 2691 मतदान केंद्रावरती आपल्या 15,000 पेक्षा जास्त मतदान कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। जिल्ह्यामधील जवळपास 23 लाखापेक्षा जास्त मतदार या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहेत। तर माझं कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मतदारांना, ग्रामीण भागातील सर्व मतदारांना नम्र आव्हान आहे, 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेमध्ये मतदान होणार आहे। कृपया आपण मतदान केंद्रावरती यावं आणि आपल्या मतदानाचा हक्क आपण बजावावा। जिल्ह्यामध्ये मतदानाच्या अनुषंगाने मतदारांना माहिती देण्यासाठी जे आपण वोटर स्लिपचं जे वाटप करतो ते जवळपास 97% मतदारांच्या वोटर स्लिपचं वाटप पूर्ण झालेलं आहे आणि त्यावरती मतदान केंद्राची माहिती सुद्धा आपण मतदारांना दिलेली आहे आणि मतदान केंद्रावरती मतदारांना ज्या ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटी द्याव्या लागतात त्याचीही आपण तयारी केलेली आहे। आणि 7 फेब्रुवारी रोजी मतदानाच्या दिवशी ग्रामीण भागामध्ये सुट्टीसुद्धा निवडणूक विभागामार्फत जाहीर करण्यात आलेली आहे। तर माझ्या सर्व मतदारांना परत एकदा नम्र आव्हान आहे, मतदानाचा दिवस हा सुट्टीचा किंवा बाहेर फिरण्याचा दिवस नाही, तर लोकशाहीने आणि संविधानाने जो आपल्याला मूलभूत अधिकार दिलेला आहे, जो आपला महत्त्वपूर्ण अमूल्य अधिकार मतदानाचा दिलेला आहे, तो मतदानाचा अधिकार निपक्षपातीपणाने आणि योग्य विचारपूर्वक वापरण्यासाठी हा अधिकार दिलेला आहे। तर त्या अधिकाराचा वापर करा। प्रत्येक निवडणुकीमध्ये लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामधील मतदानाची टक्केवारी ही आघाडीवरती राहिलेली आहे। तर या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्या हायेस्ट मतदानाच्या टक्केवारीचा रेकॉर्ड तसाच ठेवूया आणि सर्वांनी 100% मतदारांनी मतदान केंद्रावरती येऊन मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन लोकशाही सुदृढ होण्यासाठी सहभागी होऊया, ही एक विनंती मी सर्वांना करतो। आणि सर्व निवडणूक यंत्रणा ही निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष वातावरणात, पारदर्शक वातावरणात आणि मतदारांना चांगला अनुभव देण्याच्या अनुषंगाने, काम करण्याच्या अनुषंगाने सज्ज झालेली आहे। मतदारांनी सुद्धा समोर यावं। धन्यवाद।